लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या छातीत धडकी, एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर नाटोला। 17 ऑगस्ट हा लाडकी बहीण योजना दिन म्हणून साजरा होणार, शिंदेंची घोषणा। कोणत्याही बहिणीला आम्ही वंचित राहू देणार नाही, साताऱ्यातून फडणवीसांचं आश्वासन। ज्याच्या मागे ताई त्याला कोणीही मारू शकत नाही, फडणवीसांना विश्वास। विरोधकांचे वाटेल ते आरोप आम्ही सहन करणार नाही, आंबेगावातून अजित पवारांचा विरोधकांना इशारा। पाठीशी उभे राहा, लोकसभेसारखा दणका देऊ नका, अजितदादांचं जनतेला आवाहन। मुंबईत एकाच दिवशी हाकेच्या अंतरावर लाडकी बहीण योजनेचे 2 कार्यक्रम। महायुतीतील पक्षांकडून लाडकी बहीण योजनेच्या श्रेयासाठी रस्सीखेच। रक्षाबंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळे दिवसभर नाशिक दौऱ्यावर। सुप्रिया सुळे अजितदादांना राखी बांधणार का, चर्चांना उधाण। पुण्यातल्या नारायणगावमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला भाजपच्याच नेत्यांचे काळे झेंडे। राष्ट्रवादी एकटीच क्रेडिट लाटत असल्याचा आरोप। अरविंद केजरीवालांच्या पत्नी सुनीता केजरीवालांनी घेतली शरद पवारांची भेट। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग। रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात जय पवारांचा दौरा। कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। पाचगणीतील न्यू इरा शाळेच्या सातबाऱ्यासंबंधी तातडीनं कारवाई करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट।